नमस्कार. लेट्स लर्न यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची परीक्षा मे आणि जून महिन्यामध्ये होणार आहे. या परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीट संकेतस्थळावर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तर हे हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आपल्या फोनमधील ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केलं तर सर्च बॉक्समध्ये आपल्याला टाईप करायचं आहे YCMOU आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर जी पहिली लिंक येते ycme.digitaluniversity.ac त्या लिंकला क्लिक करा. त्या लिंकला क्लिक केल्यानंतर आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे जे ऑफिशियल वेबसाईटचं मुख्य पेज आहे त्या पेजवर जातं. त्यानंतर इथं आडव्या काळ्या जो पट्टी आहे आपली, ह्या आडव्या काळ्या रंगाच्या पट्टीमध्ये आपल्याला हॉल तिकीट नावाची एक टॅब दिसते. त्या हॉल तिकीट नावाच्या टॅबला क्लिक करा. त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचं पेज ओपन होते. आता इथं माहिती भरताना मात्र काळजीपूर्वक भरा. इथं जो एक्झाम इव्हेंट आहे, तो एक्झाम इव्हेंट आता मे-जून 2025 सिलेक्ट करायचा आहे सर्वात प्रथम. त्यानंतर त्याच्याखाली आपला जो PRN नंबर आहे, तो PRN नंबर अचूकपणे या ठिकाणी भरायचा आहे. तिसऱ्या बॉक्समध्ये जो युजर नेम आहे हा भरण्याची आवश्यकता नाही. जर आपल्याकडे PRN नंबर असेल आणि तो आपण व्यवस्थित भरला असेल, तर आपल्याला त्या PRN नंबरवरूनच हॉल तिकीट मिळतं. त्यामुळे इथं युजर नेम भरण्याची आवश्यकता नाही. या ठिकाणी आपला जो काही PRN नंबर असेल, तो PRN नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या खालच्या बॉक्समध्ये जो वरचा कॅप्चा कोड आहे, तो कॅप्चा कोड स्मॉल कॅपिटल काळजीपूर्वक पाहून आहे तसा भरायचा आहे. आता मी या ठिकाणी PRN नंबर टाकतोय. आता PRN नंबर टाकल्यानंतर सर्च या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सर्च केल्यानंतर आपल्यासमोर हॉल तिकीटचा डाउनलोडचा ऑप्शन ओपन होतो. सध्या या PRN नंबरला नो रेकॉर्ड फाउंड असा मेसेज येत आहे. तर आपल्या अभ्यासक्रमाचं हॉल तिकीट ओपन झाल्यानंतर इथं डाउनलोडसाठी उपलब्ध होतं. अशा प्रकारे आपण कोणत्या अभ्यासक्रमाचं जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे.